जो आता प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट पहिले तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, आपल्या त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपण तुम्हाला हा फोटो दिल तो तुम्हाला इथून ऍड करायचा सिम्पली. ठीक आहे, फोटो ऍड केल्यानंतर खाली रेशोचं ऑप्शन आहे, थोडं स्क्रोल केल्यानंतर त्यावरती क्लिक करून 9.16 इथून बॉक्स सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता इथून मी हा फोटो नॉर्मली घेतलेला आहे. जर तुम्हाला कोणत्या रील स्टारचा इथून तुम्हाला फोटो ऍड करायचा असेल तर इथून तुम्ही करू शकता, तुमची मर्जी. कोणत्या इथून तुम्हाला बॅकग्राऊंडला फोटो इथून ऍड करायचा. मी फक्त हा डेमोसाठी फोटो घेतलेला. हा जर तुम्हाला फोटो पाहिजे असेल तर आपण दिलेला आहे. ठीक आहे, तर हा फोटो तुम्ही ऍड केल्यानंतर फोटोच्या पहिल्यांदा यायचं आहे आणि ह्याच फोटोवरती क्लिक करायचं. खाली थोडे ते स्क्रोल करायचे, ऍडजस्टचं ऑप्शन मिळून जाईल आपल्या त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सॅच्युरेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर सिम्पली आपण सॅच्युरेशनवरती क्लिक करू, सॅच्युरेशन मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हे जर झाल्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे आणि खाली येते ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आता इथून तुम्हाला आहे ना तुमचा इथून फोटो ॲड करायचा. ठीक आहे, तुमच्या स्वतःचा इथून हा फोटो आपण डेमोसाठी घेतलेला आहे. इथून हा फोटो ॲड केल्यानंतर अशा प्रकारे खाली आणा. खाली आणल्यानंतर खाली थोडं ते स्क्रोल करा, रिमूव्ह इमेजेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्या. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता इथे हा फोटो ऍड केल्यानंतर फोटोच्या पहिल्यांदाच थांबायचं. पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण तुम्हाला हे PNG दिलंय इथून तुम्हाला ऍड करायचं. अशा प्रकारे इथून सेट करा. त्याच्यानंतर वरती तुम्हाला एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि हा जो व्हिडिओ असेल इथून तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा. ठीक आहे, तर इथून आपला हा एक्सपोर्ट केलेला आहे व्हिडिओ. त्याच्यानंतर आता आपल्या पुन्हा काय करायचं, न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे आपल्या त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण आता जो व्हिडिओ एक्सपोर्ट केला तो तुम्हाला इथून ऍड करायचा. ठीक आहे, अशा प्रकारे आता इथून हा फोटो ऍड म्हणजे फोटो नाही व्हिडिओ आहे, तर तो ऍड केल्यानंतर आपल्या सिम्पली खाली स्पीडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नॉर्मलवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली 0 करून टाकायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता इथून हे झाल्यानंतर आता खाली ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि व्हिडिओच्या पहिल्यांदा ठेवून पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओ आहे इथून तुम्हाला ऍड करायचा आहे. हा बीटमा व्हिडिओ तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा काढूचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली सॉंगच्या शेवटला यायचं आहे. सॉंगवरती क्लिक करून आता आपल्या काय सॉंगवरती नाही क्लिक करायचं, म्हणजे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि स्प्लिटचं ऑप्शन आहे खाली पहिला त्यावरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट डिलीटवरती क्लिक करून डिलीट करून टाकायचा आहे. आता हा जो बीट व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण बीट दिले, ह्या बीट आपल्या जेथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपल्या इथे चेंज होते तर सिम्पली काय करायचं, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीटपर्यंत तुम्हाला स्प्लिट करण्याचा आहे. पहिलं ऑप्शन येतं स्प्लिटचं त्यावरती क्लिक करून. तर मी इथून आहे ना सर्व व्हिडिओ बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथून बघू शकले की सर्व व्हिडिओ आपण बीटनुसार इथून स्प्लिट केल्यानंतर आता सिम्पली यामध्ये इफेक्ट ऍड करायचे होतं. तर इफेक्ट ऍड करण्यासाठी हा जो पहिला व्हिडिओचा पार्ट आहे म्हणजे पहिली बीट आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून येथे कॉम्बोमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल झूम वनचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. आता त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, कॉम्बोमधलाच पेन लेफ्टचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला पेन राईटचा तो बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला वेवचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला प्लॅन नंबर 1चा बॅक सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चा बॅक सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला रॉक व्हर्टिकल इथून बॅक सिलेक्ट करून घ्यायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला स्लाइड अँड वेवचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला क्रॉस सेकचा बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला ऊसचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला अनफोल्ड जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून हे सर्व झाल्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे आणि खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. तर हा ग्लिच ऑप्शन आहे त्यामध्ये आल्यानंतर यामध्ये इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा, तो तुम्हाला इथून अशा वेळेस सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या बॅक चिल्ल्यानंतर पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत नेल्यानंतर पुन्हा पहिल्यांदा यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू. आता तुम्हाला इथे सिम्पली इंट्रो आणि आउटडोरमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा याच सेक्शनमध्ये असेल. ठीक आहे, सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या बॅक चिल्ल्यानंतर तसं सिम्पली हा जो आपला 5 सेकंद तिथला पुढे आहे तिथपर्यंत आणून ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड ठेवा. इंटेन्सिटी संपूर्ण नेऊन
बरोबर चिन्हावरती क्लिक करा. आता हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला म्हणजे 6 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केलाय तिथे यायचं आणि पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये बॅक इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो तुम्हाला इथून स्लाइड करायचा आहे. तर सिम्पली या सेक्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. अशा वेळी इथून स्लाइड करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या बॅकची लेंथ असेल 6 सेकंदाच्या तिथल्या व्हिडिओपासून शेवटच्या व्हिडिओपर्यंत न्यायची. नेल्यानंतर पुन्हा पहिल्यांदा उठायचं आहे. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून डेकोरच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. तर हा डेकोरचा ऑप्शन आहे त्यामध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल गर सिक्रेटचा, तो तुम्हाला इथून स्लाइड करायचा. ठीक आहे. तर यामध्ये असेल इथून स्लाइड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या बॅकची लेंथ असेल ना पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर पुन्हा इथे आपल्याला आहे ना 6 सेकंद इथे यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, तो तुम्हाला इथून स्लाइड करायचा. सिम्पली या सेक्शनमध्ये असेल स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या बॅकची लेंथ असेल 6 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. अशा वेळी ठीक आहे. हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.